जर मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशालला इथे मात्र आणले गेले. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता मॅचला होते सुरुवात. टायमिंग लावलेला आहे आणि ठीक 11 वाजून 13 मिनिटांनी षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर सुरुवात केली जाते विशालकडून. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विशाल इथून मात्र सज्ज होतोय. आदित्य आणि फरहान ही सलामीची जोडी. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय पहिलाच बॉल वाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी इथून मात्र दर्शवत असताना आपण इथून मात्र पाहताय पहिल्याच बॉलवर थोडीशी खराब सुरुवात रिग्नेश इलेव्हन राणे संघाच्या गोलंदाजाकडून होत असताना आपण पाहताय. अतिरिक्त स्वरूपात डिलिव्हर केला गेलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धावसंख्या 1. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विशाल. पुढचा बॉल स्विच हिट व्हेरिएशन दर्शवायच्या नादामध्ये फटका जरी फसला असला तरीही पंचांनी इशारा इथे मात्र व्हाईट बॉलचा इथून मात्र आपल्याला दर्शवत असताना आपण पाहताय. लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथून मात्र हाताळले जातात. चांगली सुरुवात खरं तर इथून मात्र यश इलेव्हन संघासाठी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॅक साईडला निघून जाणारा चेंडू व्हेरिएशन दर्शवून हा फटका कन्वर्ट इथून मात्र केला गेला. बॅटला स्पर्श होऊन हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना आणि एकेरी धावेने धावफलक पुनश्च एकदा सरसवत असताना 3. ऑफिशियल पहिल्या चेंडूची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहे. ऑफिशियल पहिल्या चेंडूची डिलिव्हरी आणि पहिल्या चेंडूवर एक धाव अंकित करण्यात यश सध्या तरी प्राप्त होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशाल पुनश्च एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय. उडवला गेलाय चेंडूला. चाललाय बावड्याच्या दिशेनं चेंडू चाललाय 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 सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतो इथून मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत सध्या तरी इथून मात्र चला चौकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. खरं तर गरज होती. पहिल्या षटकापासून जर का आपण अटॅक करायला सुरुवात केली आणि पहिल्या षटकापासून जर का आपण पॉवरफुल स्ट्रोक कन्वर्ट करायला जर का सुरुवात केली तर मग एक एक चांगली धावसंख्या निश्चित रूपाने इथे मात्र उभी राहू शकते. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ती म्हणजे 7 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन विशाल पुनश्च एकदा सज्ज होतोय. मित्रांनो टायमिंग लावलेला आहे या गोष्टीची नोंद असू द्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न सध्या तरी बॅटरकडून पाहायला मिळाला होता. लेग बाईच्या स्वरूपात शरीराला स्पर्श होणार चेंडू लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव मिळते आणि एकेरी धावेने धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 8 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय ज्या क्षेत्रामध्ये कोणीही क्षेत्ररक्षक तैनात गेला नव्हता त्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. हा ही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. नंतर गेला चौकार 4.
विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. रिग्नेश इलेव्हनचा आपण विचार केला तर आपण इथं मात्र निखिलेश शेलारलाही खेळताना पाहता, पण आज कार्याशिवाय उपस्थित राहिले नाही आहेत. आम्ही त्यांच्याकडून शुभेच्छा इथून मात्र पोहोचवतो आणि नुकताच शुभागमन झालंय या गावचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे आपण पाहताय. आणि आणि 40+ मध्ये मास्टर 40+ मध्ये एक ऑलराऊंडरची भूमिका आणि ओपनरची भूमिका निभावणारे सन्माननीय वामनजी पाटील साहेब येथे उपस्थित होतात. वेलकम साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहा, व्यासपीठावर एक अनुभव बसलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तरुण शक्ती जी टेनिस क्रिकेटचे धडे गिरवताना इथून मात्र गिरवताना आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित अनुभव आणि सध्या तरी इथून मात्र आपण तरुण शक्तीला पाहत आहे. जरूर काही गोष्टींची देवाणघेवाण इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येताना आपण पाहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 या अंकावर धावफलक. चला, पहिले षटक हाताळण्याकरिता 6 मिनिटांचा अवधी घेतला गेला आणि जी 2 षटकं आहेत ती 8 मिनिटांमध्ये आता तुम्हाला मात्र इथून संपवावी लागतील. गोलंदाज सय्यद षटकातील पुढचा बॉल गोत्यात फसवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेतलाय की बॅटला स्पर्श झालाय, काहीतरी चित्र घडलंय, पण चेंडू मात्र खूप सारा चांगला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धावफैकी डॉट बॉलची उद्घोषणा पहिल्याच बॉलवर होत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. राहुलला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक द्वितीय प्रगतीपथावर पहिल्या चेंडूचा ऑफिशियली पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी संपुष्टात येत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सज्जही षटकात येईल. पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आलाय, जसा आलाय तसा इथे मात्र उडवलं गेलं होतं चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक केला गेला होता तैनात. जेलवाच्या स्वरूपात परतावा लागेल तंबूच्या आशयाला. ह्या बाते आपण काही एकविरा आई मौलीचं हे गीत सध्या तरी इथून मात्र ऐकतोय. चलो, नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल प्रांशी इलेव्हन आणि त्याच्या विपक्षात या चालू असणाऱ्या सामन्यामधील विनिंग टीम. त्यामुळं आम्ही आधीच पुकारत होतो की प्रांशी इलेव्हन आपण कुठेही जाऊ नका, आपण मैदानाच्या आतमध्येच थांबायचं आहे, मैदानामध्येच थांबायचं आहे. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. इथे मात्र आदित्यला आपण बाद होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहत आहे. नॉन स्ट्राईकला तौसिफ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत संपुष्टात येत असताना आपण पाहत आहे. चला, मी आधी म्हटलं की 8 मिनिटं तुमच्याकडे होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते षटक संपवायचं आहे, अन्यथा आपला बाउंड्री लाईनवरचा खेळाडू कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये आणलं जाईल. गोलंदाज सय्यद पुढचा बॉल यावेळेस काय घडतं, बदल आली तर डेफिनेटली पाहायला मिळालं इथून मात्र बॅटरकडून. वाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत सध्या तरी इथून मात्र दर्शवलं गेलं. एक धाव अंकित होती धावफलक एकेरी धाव्याने. खूप वेळानंतर एक धाव मिळाली 16 या अंकावर. गोलंदाज सय्यद स्ट्रोक चांगला आहे यावेळेस आपण पाहत आहे. डान्स करत जणू चेंडू निघालाय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल अंकित होती, सिंगल धावसंख्या 17 या अंकावर सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. धावसंख्या 17. चला, खूप सारा वेळ खर्च होतोय, पण आम्ही सातत्यानं इथून मात्र म्हणतो की आज फायनल डे आणि यावेळेस पहा म्हणायच्या आधीच चेंडू बावड्याच्या पलीकडे फेकून देत आहेत. आता मात्र म्हणत असतील कुठेतरी मात्र यश इलेव्हन जिसका था मुझे इंतजार.
मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी अडीक जॉकीकडून इथून मात्र वाजवलं जातं. षटकार पाहायला मिळाला, पॉवरफुल स्ट्रोक आणि षटकाराच्या वरतीने धावसंख्या 23. चला थोडंसं वेळ आपण घेऊया इथून मात्र कमी कारण आज फायनल डे आणि आपल्याला फायनल ही उजेडातच खेळवायची आहे. त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतोय की थोडीशी आपण घाई करायची आहे. षटकार आपण पाहताय, धावसंख्या षटकाराच्या बढतीने 23. दोन गड्यांच्या मोबाईलात गोलंदाज घ्या. पुढचाही बॉल हाही उचलला गेला चेंडू, बॅक टू बॅक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे, टूट सिक्सर मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय देवीदासजी पाटील साहेब इथे परी म्हणून जिला संबोधलं जातं ती डॉली पाटील यांचे वडील आहेत आणि इथे उपस्थित होत आहेत. अनेक रेकॉर्ड्स तिच्याही नावावर आपण इथून मात्र पाहिलेत. जलपरी या नावानं जिला इथे मात्र एक नावलौकिक मिळाले आणि पिंपळगरचं नाव तुझ्या कार्यक्षेत्रामध्ये पुढे नेण्याचं काम ज्या डॉली पाटीलने केलंय, तिचे वडील सन्मान्य देवीदासजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय मनोज दादा यांच्या आयोजनामध्ये समीर स्मृती चषक 2025 मध्ये आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिंगल अंकित होत असताना आपल्याला या अंतिम चेंडूवर पाहायला मिळाली. षटक क्रमांक द्वितीय संपुष्टाचा इशारा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 या अंकावर. महाराष्ट्र पोलीस आणि उत्कृष्ट कुस्तीपटू शत्रुघ्न येथे उपस्थित होते. आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानपन्न व्हायचंय. चला आम्ही वारंवार पुकार दर्शवतोय तुमच्यापर्यंत. वेळ तुमच्याकडे आम्ही दर्शवलाय. गोलंदाज संख्या षटकातील पुढचा बॉल आपण इथून मात्र पाहताय. हलक्या हाताने फक्त दिशा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी ठेवला गेला. धावसंख्या 34 या अंकावर धावफलक. चला टीम रिग्नेश 11 आपण वेळ घेता आणि फलंदाज तोच चेंडू आहे जो की आपण आत्तापर्यंत प्रोव्हाइड केलाय.
त्यामुळे आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. फायनल डे आहे मित्रांनो, त्यामुळे आपण आपणास विनंती करतोय की आपण थोडंसं काही करा. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय 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 बाउंड राईटच्या पलीकडे पाहायला मिळतोय. यावेळेस सेवन क्वालिटीचा ब्रँड षटकर 6 धावा. षटकार आपल्याला पाहायला मिळते. षटकार धावा संख्या 40. षटकार आपण पाहत आहे. धावसंख्या 40 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचाही बॉल हाही उचलला गेलाय. चेंडू चाललाय 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 कुठे, तर 1 सेकंड बाउंड्रीच्या पलीकडे. बिग बिग युज सिक्सर 6.
चे बॉल आपल्याला स्पॉन्सर केलेत आदरणीय देविदाजी पाटील साहेबांच्या स्वागतासाठी येथे मात्र पाहायला मिळतोय षटकार 6. डीजे ऑपरेटरचं फेवरेट सॉन्ग दिसतं हे आत्तापर्यंत खूपदा प्ले केलं त्यांनी खूप सारे फेवरेट सॉन्ग आहे चांगले सॉन्ग आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे देविदाजी पाटील यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेकरिता 70-70ची बॉल पोहोचेल आजच्या दिवसाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल पुढचाही बॉल एक टप्प्या अखेर हा चेंडू विसावला गेला रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची उद्घोषणा धावसंख्या अजूनही 59 या अंकावर धावफलक पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता यावेळेस थोडासा स्वीट व्हॉइस चेंडू कलेक्ट झाल्यानंतर एक स्वीट व्हॉइस बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला फार काही मिळत नाहीये एक धाव इथून मात्र या चेंडूवर मिळते आणि एकेरी धावेने धावसंख्या सम संख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचत असताना 60 या अंकावर क्षमस्व धाव इथून मात्र घेतली गेली नाहीये व्हाईट बॉलचा इशारा एक धाव आत्ता मात्र इथून मात्र मिळाली एकेरी धावेने धावफलक 60 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे लास्ट गो अंतिम एक चेंडूचा खेळ शेष हो अंतिम बॉलवर स्वतःचा दमखम दाखवणारा फटका इथून मात्र आपण पाहिलाय पॉवरफुल स्ट्रोक अँड सक्सेसफुल स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जात असताना षटकार 6 या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 66 विजयाकरिता 67 67 धावसंख्येचं आव्हान बघूया पार होईल का ऐकण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेन जॉईन होतील तुमच्या समोर विश्वास सर येस धन्यवाद तेजस्वी धोबी आणि जाव्यात महाराष्ट्र दिशेनं आता मात्र नक्कीच पहिला इनिंगचा खेळ आपण समाप्त झाला आणि आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती सन्मान्य वामनजी पाटील साहेब आमच्या पिंपळगर गावचे उद्योजक तथा समाजसेवक आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात आणि 40+ तितके चांगले खेळाडू देखील आहेत आणि यस त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक मनोज दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करूयात हा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय या स्पर्धेची गोड आठवण आणि आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबरीनं पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे मायेची प्रेमाची उबदार शॉल या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबरीनं रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित इथे मात्र आमच्या मान्यवरांना आपण करतोय यस खूप खूप आभार आपण देखील विलात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आयोजक मनोजी भैर यांच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक आभार चला मॅच ऑन करायचे सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायची आहे वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल कारण की आज अंतिम दिवस आहे सुरुवातीपासूनच आपण वेळ वाचवतोय सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा निर्धारित वेळ आपल्याला दिला मागील इनिंग मध्ये आपण पाहिलं रिग्नेश 11 संघाला ती पेनल्टी मिळाली होती 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंप्लीट केले नव्हते त्या अनुषंगाने एक क्षेत्ररक्षक
इनफिल्डमध्ये त्यांना घ्यावा लागला होता. त्या अनुषंगाने या सूचना पुढील सर्व संघांसाठी असतील. पॅनल्टी लगेच इथे इम्प्लिमेंट केली जाईल. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि पुढील मॅच साठी प्रांशी 11 संघ आपण देखील सज्ज राहा, कारण की विनर चला आपण लगेचच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. जिंकण्यासाठी 67 धावा बनवायच्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रिग्नेश 11 त्यांच्या अगेन्स्ट यश 11 अशी ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. रिग्नेश प्रताप शेठ पाटील यांचा संघ आहे. केंद्रीय मंत्री चषकाचे नक्कीच आयोजक देखील होते. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विशाल आणि राहुल ही सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळेल. आदित्यवरती विश्वास दाखवलाय. या ऑलराऊंडरची भूमिका नेहमीच त्याच्या माध्यमातून आपण पाहतो आणि त्या अनुषंगाने इथे आदित्य आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. जसा चेंडू पहिल्याच्या मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल तसा टायमर सेट केला जाईल. या गोष्टीची नोंद आपण घ्यायची आहे. 11:41 मिनिटांनी डावाला सुरुवात होते. 15 मिनिटांचा अवधी निर्धारित केला 3 षटकांसाठी. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. पहिला चेंडू ऑन दी मार्क. राईट अमोर विकेट ना. ओ मिस्टामिक पहिला चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात आणि इथे पहिला चेंडूवरती विकेट प्रस्थापित केली आहे. गोलंदाज आदित्यनं, फलंदाज विशाल. 0वरती बाद. चला डीजे मास्टर कुठे असेल तर जॉईंट व्हा लगेचच. विनंती असेल, आज अंतिम दिवस आहे. थोडंसं म्युझिक विथ क्रिकेट हे समीकरण आपण देऊयात. आणि पहिला चेंडूवरती विकेट क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये इथे प्रस्थापित झाला आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती यशराज दाखल होतोय. चला नवीन बॅटर लगेच आपण सज्ज होत राहा. मैदानाच्या आतमध्ये दाखल लगेचच व्हायचं आपण देखील. चांगली इनिंग साकारावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, कारण की 67 धावा जरूर बनवायच्या आहेत आणि सध्याच्या घडीला 66 धावा बनल्यात. सुरुवात दमदार करावी लागेल. प्रति षटकामध्ये 16.50 सरासरी जरूर गाठावी लागेल, कारण की 67 धावांचं इथे मात्र हे टार्गेट सेट केले गेले. त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ देखील अपेक्षित असेल. गोलंदाज तयार. पुनश्च आदित्य. स्ट्रायकिंगला बॅटर यशराज सज्ज होतोय. ओ आणखी एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती मनाच्या आतमध्ये फलंदाज यशराज देखील आल्या पावलाने तंबूच्या आशाला. बॅक टू बॅक 2 विकेट्स प्रस्थापित केल्या. खरं तर अनेक स्पर्धा आपण पाहत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये खास आकर्षण, खास वैशिष्ट्य, एकंदरीत संपूर्ण दिवसामध्ये जो खेळाडू चांगलं प्रदर्शन करेल त्याच्यासाठी नव्हे तर त्याच्या घरच्यांसाठी आकर्षक पैठणी इथे मात्र दिली जाईल. काल आकर्षक पैठणीचा किताब पटकावला होता तो म्हणजेच सनी, जो बालाजी स्पोर्ट्सचा खेळाडू होता.
चांगली आक्रमकता दाखवली होती. 49 धावांची इनिंग देखील साकारली होती. आणि आज कुठला खेळाडू इथे मात्र या रेसमध्ये असेल आणि या आकर्षक पैठणीचा मानकरी ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु तितकाच मान पटकावणं तो म्हणजेच समीर स्पोर्ट्स स्मृती चषकाचं हे विजेतेपद. बॅट्समन आपण लगेचच सज्ज राहत जा. येस बॅट्समन आपण रेडी राहत जा. जर नक्कीच आपण जर इथे सर्कल क्रॉस करण्याच्या आज जर दुसरा खेळाडू आतमध्ये आला नाही तर पुनश्च पॅनल्टीमध्ये या गोष्टीची नोंद घ्या. ओ इथे मात्र वेगाने चेंडू पिच केला होता ऑफस्टिकच्या अगदी बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अवंतच्या स्वरूपाने इथे मात्र या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स आलेत. विकेट्स आट्रिकच्या उंबरट्यावरती. गोलंदाज आदित्यला आपण पाहतोय. थोडी शांतता आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती ठेवणं गरजेचं. हो इथे मात्र ऑफ ड्राईव्ह केला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं कारण की बॅक टू बॅक 2 विकेट्स गेले होते. त्या अनुषंगाने इथे मात्र 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. 2 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो चांगली गोलंदाजी राहिली आहे. हा चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला जातोय. नॉन स्ट्राईक खेळला आपण पाहिलं तर बराच वेळ सज्ज होते ॲज अ बॅटर. मधाच्या आतमध्ये आपण राहुलला पाहिलं आणि राहुलला आता मात्र स्ट्राईक मिळाल्याने पहिला चेंडू त्याने निर्धाव केला. संघ इन ऍक्शन मध्ये आहे. ओ फुल टॉस चेंडू एलिमिनेशन आहे आणि इथे मात्र फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट. बॉल लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. बिग हिट षटकार. माश बॉल देखील येतोय आणि धावसंख्या आता मात्र या षटकाराच्या मधीनं जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. राहुल त्याच्या जोपटीनं मनीषला आपण पाहतोय. हो बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं. अपील देखील झाली होती परंतु हाईट फॅक्टर दर्शवत असताना मधाच्या आतमध्ये पंच आणि इथे मात्र हा चेंडू देखील येतोय डॉट. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम रिग्नेश 11. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं आपण लावलेले आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्या. तर उर्वरित 9 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. सातत्याने इथे मात्र या सूचना आम्ही देतोय परंतु वेळ तुम्हालाच वाचवायचा आहे. जर पॅनल्टीला इथे मात्र सामोरं जायचं नसेल तर सूचनांचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं आहे. मागील इनिंगमध्ये आपण पाहिलं रिग्नेश 11 संघाला देखील पॅनल्टीच्या स्वरूपाने एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घ्यावा लागला होता. त्या अनुषंगाने ही सूचना. आता मात्र 9 मिनिटांमध्ये 2 षटक. नव्यात मॅचच्या दिशेनं आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 8 आणि सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कौशल आपल्याला पाहायला मिळेल. कौशल गोलंदाजी ट्रॅकवरती. हो कौशलचा हा चेंडू अडव्या पाटण्या ऑन साइडला. 1 धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि तत्पूर्वी या 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 67 जरूर बनवायच्यात परंतु इथे या 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या जातात. मनीष आणि त्याच्या सोबतीनं राहुल संघर्ष करतोय मधाच्या आतमध्ये. हो अडव्या बॅटने चांगला स्ट्रोक आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला सज्ज असतील. फक्त एकच धाव मिळेल.
एकेका धावेने आता मात्र धावफलक हळूहळू पुढे जातोय, परंतु येथून चौकार आणि षटकारांची अतिशबाजी करावी लागेल, कारण की प्रति षटकारामध्ये तुम्हाला 17चा नक्कीच रन रेट हवा आहे. त्या अनुषंगाने इथून मोठे फटके मारणं देखील तितकंच गरजेचं. ऑनलाईन आमचे व्ह्यूवर्स देखील जोडले जातात. या स्पर्धेचा आनंद ते देखील घर बसल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून घेत आहेत. दरम्यान वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. समीर स्मृती चषक 2025 आणि आजचा अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस, आणि अंतिम दिवसामध्ये कुठला संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. विराज दयानंदजी चोरगे साहेबांचा संघ आपण पाहतोय बालाजी स्पोर्ट्स कालच्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. आज कुठला संघ पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओ फटका दमदार आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तिथे, मात्र फेकी देखील ऍक्युरेट होते आणि तत्पूर्वी बाकअप असल्यामुळे एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये मधाच्या आतमध्ये यश 11 या संघाला, कारण की धाबांचा डोंगर रचला असता. 66 धाबा धावफलकावरती जोडल्या होत्या आणि आता मात्र 67चं टार्गेट सेट केलं गेलंय. धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती 13 धाबा धावफलकावरती आणि गोलंदाजी ट्रॅकवरती कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. ओ पंचांनी नो घोषित केला, विस्टामिक स्ट्रोक जरूर आहे आणि तत्पूर्वी इथे मात्र नो+1 अशा 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 धाबा बाटणे येत नाहीत, परंतु अतिरिक्त स्वरूपाने धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आता मात्र हा फ्रेटचा चेंडू असेल. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे होते, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. ओ फटका दमदार आहे, डाऊन दी बोर्ड क्षेत्ररक्षक. ओ व्हॉट कॅच, परंतु इथे हा फ्री हिटचा चेंडू होता. झेल तर अतिशय सुरेख झेल टिपला होता. अगदी आपण पाहिला तर या ठिकाणी मात्र मित्र म्हणाल झेल नव्हे तर धाबा वाचवल्यात आपल्या संघांसाठी. हा जणू काही षटकारच होता, परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक आदित्य होते. नक्कीच काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक कमालीचा झेल टिपला होता, परंतु फ्रीटचा चेंडू फक्त एकच धावफलकावरती जोडली झाली. एका धावेशामध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 16 रन्स ऑन द बोर्ड, 16 धाबा धावफलकावरती आहेत. ओ विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतोय डॉट, जसा डॉट चेंडू इथे मात्र नक्कीच येतोय तसा इथे उत्साह वाढतो यश 11 या संघाचा, परंतु त्यांच्या अगेन्स्ट रिग्नेश 11 संघाला आपण पाहतोय कमबॅक करावा लागेल, पलटवार करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. मधाच्या आतमध्ये मनीष आणि त्याच्या सोबतीनं राहुलला आपण पाहतोय. हो फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी सज्ज ठेवलेले आहेत. त्या अनुषंगाने पुनश्च एकच धाव मिळेल. रणनीती चांगली आखली आहे यश 11 या संघाने, कारण रक्षक देखील तैनात केल्यात आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 17 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या 8 आणि या षटकामध्ये धावा बनल्यात 9 आणि आता मात्र विजयाचं समीकरण 12 चेंडू 12 मध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकारामध्ये आता तुम्हाला 25 धावा बनवायला लागतील. येस 12 चेंडू 50 धाब्यांची आवश्यकता. येस पुढील मॅच साठी आपण सज्ज राहा. प्रांशी 11 आपल्या संघाला टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहणं गरजेचं आहे, कारण की पुढील मॅच विनर अशी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. या सामन्यातील विजेता संघ फाईट करेल तो म्हणजेच प्रांशी 11 या संघासमवेत. ओमिश टायमिंग आहे, बॅटची लिडिंग एज, शॉट फाईनला क्षेत्ररक्षक हो झटका मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद.
हे सध्या मात्र नक्कीच नवीन बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. चेतनला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती यतीश. ओ यतीश 6 चेंडू आणि त्याच्यावरती मोखा भी गया और छक्का भी गया. वाह बाई वाह, नशिबाचा दमदार स्ट्रोक, षटकार. धावा जास्तीच्या बनल्या त्या अनुषंगाने या षटकाराचा इथे मात्र फारसा आपण संग्राम होणार नाहीये. क्षेत्ररक्षकाला जर धाबा कमी असत्या तर कदाचित या षटकाराचे चटके जरूर लागले असते. ओ इथे मात्र पुनश्या निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या षटकाराच्या मधीनं 24-24 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 24 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकातील आता मात्र अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ हा फटका देखील मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक इथे पाठलाग करतात त्यांच्या आवाक्याच्या दूर. चेंडू फरार होते. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 28 धावा धावफलकावरती. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा धावफलकावरती आहे. या षटकातील हा अंतिम चेंडू असेल. हा फटका देखील चांगला आहे परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट मधाच्या आतमध्ये. फलंदाज राहुल होतोय बाद. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 39 धाब्यांची आवश्यकता. लक्ष फार मोठं आहे. 6 चेंडू 39 धावा आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तौसिफ आपल्याला पाहायला मिळेल. तौसिफ सज्ज होतोय आणि 6 चेंडू 39 धावा बनवायच्या. फ्रान्सी 11 संघाचे संगणक आपण टॉस साठी लगेच जायचं. विनर विनर अशी पुढील मॅच असेल. गोलंदाज तयार. ओ मिस टायमिंग आहे. तौसिफ डाऊन द बॉल स्वतः गोलंदाज. ओहो तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल टिपला. क्या बात आहे, कमालीचा झेल. तौसिफने स्वतःच्या गोलंदाजीवरती इथे मात्र अप्रतिम झेल टिपला. कॉटन बॉल आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला रिग्नेश 11 या संघाची, कारण की धावा बनत नाहीयेत. विकेट्सवर विकेट्स देखील जात आहेत. चेतन बास झाले. आता मात्र नवीन बॅट्समन मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. वेळेच्या बाबतीत आम्ही आधीच तुम्हाला सूचना दिल्या. वेळ वाचवणं गरजेचं. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, कारण की ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता. तत्पूर्वी इथे मात्र वाईट चेंडू फेकला जातोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या, त्या म्हणजे तब्बल 38 धावा बनवायच्यात. जर सुरुवातीपासूनच चांगली इनिंग साकारली तर कदाचित विजयाच्या दिशा खुल्या झाल्या असत्या. त्या म्हणजेच रिग्नेश 11 संघाच्या. समर डिलिव्हरी हा चेंडू देखील येतो डॉट. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता उरले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण त्या आता मात्र धावांचा आलेख पुढे पुढे जातोय. धावा येत नाहीयेत आणि फक्त 4 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बऱ्याच वेगाला आले तो. इथे मात्र सामना जरूर विजयाच्या दिशेने चालला यश 11 संघाचा, परंतु त्यांचे क्षेत्ररक्षक देखील इथे मात्र साथ देतात आपल्या गोलंदाजांना, कारण की इथून एखाद दुसरा विकेट्स मिळाला तर कदाचित आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून आपल्या एखाद्या गोलंदाजाची वर्णी लागू शकेल. या अनुषंगाने इथे मात्र प्रयत्न सुरू आहे, कारण की आकर्षक पैठणी उत्कृष्ट खेळाडू आजच्या दिवसातील ठरणाऱ्या
प्लेयरला दिला जाईल यात मात्र शंका नाहीये. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. जास्तीचा वेल घेतला जातो तोसिफच्या माध्यमातून. धावा इथे अजूनही बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 36 बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 3 बॉल. 3 बॉल शिल्लक आहेत आणि इथे मात्र आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू 36 धावा हे फार मोठं समीकरण आहे. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मधाच्या आतमध्ये यश 11 या संघाला आपण पाहतोय. प्रांशी 11 संघाचे संगणक आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहा. आपण लगेचच टॉस करणार आहोत. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे तौसिफच्या माध्यमातून. अतिशय 4 ते 5 पावलांचा रनअप. त्याच्यानंतर मात्र वेगाने बीट करतोय. कधी हलवार गतीने चेंडू हाताळतोय. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच करतोय आणि आता मात्र हा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू देखील आलाय डॉट आणि सामना इथे मात्र होतोय समाप्त. सामना जिंकलाय यश 11 या संघानं. यश 11 संघाचा खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन केल्याबद्दल रिग्नेश 11 या संघाचं देखील भरभरून कौतुक. चला आपण टॉस साठी यायचंय. प्रांशी 11 आणि यश 11 संघाचे संगणक आपण टॉस साठी या. आणि मॅन ऑफ द मॅच ज्याने तब्बल 46